आज बनवूया कुकरमध्ये बिर्याणी. ही बिर्याणी 15 ते 20 मिनिटामध्ये झटपट अशी बनवून होते आणि खायला म्हणाल तर एकच नंबर लागते. तर यासाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. अगदी 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे. नॉनव्हेज म्हटलं की जरा तेलाचा वापर जास्तच होतो. तेलसुद्धा हलकंसं गरम झालं होतं तर यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत. खडे मसालेसुद्धा अगदी 2 ते 3 मिनिटभर परतून घेतलेले आहेत तेलामध्ये, जेणेकरून जी बिर्याणी आहे त्याचा सुगंध खूप छान येईल यासाठी. यानंतर कांदे 4-5 चिरून घेतलेले आहेत. तर ते कांदेसुद्धा टाकून घेतलेले आहेत. कांदासुद्धा हलकासा मऊ झाला होता. तर यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा कट करून घेतला होता, ते ॲड केलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर इथे बेसिक मसाले ॲड केलेले आहेत बिर्याणीसाठी लागणारे, जसे की हळद, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, त्याचबरोबर घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे. हे सुद्धा खूप छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. तर इथे चिकन आहे ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे अगदी 2 ते 3 पाण्याने. तर ते चिकन यामध्ये मी ॲड करून घेत आहे. हे चिकनसुद्धा छान असं मिक्स करून घेऊया आणि चिकनसुद्धा छान असं मिक्स झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. जे राईस आहे ते शिजेल इथपर्यंत मी इथे पाणी वाढवलेलं आहे. एक 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 उकळी फुटायला लागली की आपण त्यामध्ये राईस ॲड करायचा आहे आणि बासमती राईसच घेतलेला आहे मी. तांदूळसुद्धा ॲड करून झालेला आहे यामध्ये. यानंतरची पुढची स्टेप काय मंडळी, तर यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे. अगदी 1 चमचा तूप टाकायचं आहे इथे. तुपाने खूप छान अशी चव येते बिर्याणीला आणि खायला एकच नंबर लागते. तर यासाठी इथे तूप टाकलेलं आहे मी आणि ते झाकण लावूया आणि एक 4 ते 5 शिट्टी करून घेऊया कुकरची. आणि आफ्टर 4 ते 5 शिट्टी झाल्यानंतर आपण हे झाकण खोलून बघूया. आणि ते बघू शकता कमालच दिसायला सुद्धा खूप सुरेख झालेली आहे बिर्याणी आणि सुगंध तर खूपच छान येत आहे. तर तुम्ही सुद्धा ही बिर्याणीची रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी